नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. सर्वांना नमस्कार. जय सेवालाल. आज पुसद येथे गोर अन्न छात्रालय जो उपक्रम आपण काही वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि कोविडच्या काळात त्याला थोडंसं खंड झालं होतं आणि त्याची सुरुवात आपण आज परत करतोय. तर मी आपल्या सर्वांना माहिती देतो की संत सेवालाल महाराज आणि बंजारा समाज यांचं नातं हा फार घट्ट आणि रामनवमी निमित्त कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो, मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, या बाजूने या रामनवमीच्या दरम्यान 4 ते 5 दिवस भाविकांची गर्दी हा फार मोठ्या संख्येत तिथे पोहरादेवीला दर्शन घ्यायला जातात आणि त्यांची कधीकधी गैरसोय होते. कधीकधी त्यांना जेवायला किंवा चहा प्यायला किंवा काही क्षण आराम करायचा असेल किंवा त्यांचं काही आजार असेल किंवा पोट खराब झालं असेल, काही छोटे मोठे आजार असतील, त्याच्यावर त्यांना सोयीसुविधा मिळावं म्हणून गोर अन्न छात्रालयाचं आपण इथे जे काही वर्षानंतर परत सुरू करतो आहे आणि यावेळेस आपण ह्या PN कॉलेजजवळ करतो आहे, कारण की सर्व मंडळी जी येणारी आहे ती थांबून इथे त्यांची सोयीसुविधा व्हायला पाहिजे. त्यांचं 3 दिवस जेवण, चहा आणि आरोग्य यासाठी त्यांना सुविधा देण्याचा आपण प्रयत्न इथे करतो आहे. या उपक्रमाला सर्व समाज बांधव, काही संघटना आणि मोठ्या प्रमाणात काही तरुण मंडळी यांनी पुढाकार घेऊन सहभागी होऊन त्यांचं पूर्ण वेळ त्यांनी निधी देण्याचं काम असो, अन्नदानाचं काम असो किंवा आपलं श्रमदान असो, या विविध याच्यात त्यांनी आपलं योगदान तिथे दर्शवलेलं आहे. मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांचं पण इथे आभार व्यक्त करतो. आणि हा जो उपक्रम आहे हा माझा पुतण्या स्वर्गीय राज नाईक यांना मी त्यांच्या चरणी हा आपण इथे सुरू करतो आहे. तर याला प्रतिसाद हा कोविडच्या आधी जेव्हा आपण करायचो तेव्हा मला लक्षात आहे की 40,000 लोकांनी तिथे 3 दिवसात जेवण केलं होतं आणि त्यांना आपण तिथे सेवा देण्याचं काम केलं. तर निश्चितपणे मला असं वाटतं यावेळेस त्याच्यापेक्षाही जास्त लोकांना आपण इथे सेवा देण्याचं काम इथे करू आणि याच्यात सर्वांचा सहभाग असल्यामुळे त्यांचं परत एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतो.